सेम बुक वाचतात, सेम कोचिंग जातात, सेम PYQ सॉल्व करतात, पण काही स्टुडंट्सना सिलेक्शन्स मिळतं आणि बाकींचे वर्षानुवर्षे प्रयत्न करतात. डिफरन्स इंटेलिजन्सचा नाही, डिफरन्स क्वेश्चन्स कसा पाहतात त्याचा आहे. बहुतेक स्टुडंट्स म्हणतात, सर मी सगळं वाचलं आहे, नोट्स कंप्लीट आहेत, पण एक्झाममध्ये कन्फ्युजन होते. ऑप्शन सगळे सारखे वाटतात. का होतं असं? कारण तुम्ही कॉन्टेंट वाचलं आहे पण एक्झाम पर्स्पेक्टिव्ह नाही वाचलं. ॲव्हरेज स्टुडंट्स विचारतो हे काय आहे, टॉपर विचारतो हे कधी चुकीचं ठरेल. इथेच गेम बदलतो. एक गोष्ट समजून घ्या, MPSC केवळ कॉन्टेंट टेस्ट करत नाही, MPSC जजमेंट टेस्ट करते. म्हणजे काय? तुम्हाला फॅक्ट्स माहीत आहे का हे पाहत नाही, तुम्ही फॅक्ट्स वापरून करेक्ट डिसिजन घेऊ शकता का हे पाहतो. आज मी तुम्हाला दाखवते एकाच टॉपिकवर ॲव्हरेज स्टुडंट्स आणि टॉपर काय वेगळं विचार करतात आणि हा फरक समजला की तुमची तयारी बदलते. टॉपिक घेऊया, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, आर्टिकल 32. ॲव्हरेज स्टुडंट्स काय करतो? NCERT वाचतो. आर्टिकल 32 इज इक्वल्स टू राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्ट रिट्स इश्यू करू शकतो. हिबस कॉर्पस, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, क्वा वॉरंटो, नोट्स बनवले. टॉपिक कंप्लीट. आता एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो. विच स्टेटमेंट अबाउट आर्टिकल 32 इज इनकरेक्ट? ऑप्शन ए, इट कॅन बी सस्पेंडेड ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. ऑप्शन बी, इट इज एन्फोर्सेबल ओनली अगेन्स्ट स्टेट ॲक्शन. ऑप्शन सी, सुप्रीम कोर्ट इज बाउंड टू entertain petitions under 8. Option D, it provides for wider jurisdiction than Article 226. ॲव्हरेज स्टुडंट्स कन्फ्युज्ड होतो. त्याच्या सगळ्या नोट्समध्ये इनकरेक्ट काय आहे हे नाही आहे, सगळे ऑप्शन्स बरोबर वाटतात, गेस करतो. टॉपर काय करतो? तो सेम आर्टिकल 32 वाचतो, पण वाचताना त्याच्या मनात क्वेश्चन्स येतात. आर्टिकल 32 ॲब्सोल्यूट राईट आहे का? बुक तपासतो. एमर्जन्सीमध्ये सस्पेंड होऊ शकतो का? आर्टिकल 359. कुणाविरुद्ध फाईल करता येते? ओन्ली स्टेट ॲक्शन, प्रायव्हेट पर्सन विरुद्ध नाही. सुप्रीम कोर्टने एंटरटेन करणं कंपल्सरी आहे का? अप्रोप्रिएट प्रोसिडिंग्स डायरेक्शन आहे, बाउंड नाही. आर्टिकल 226. हायकोर्टमध्ये काय फरक पडणार? हायकोर्ट वायडर पॉवर्स आहे, प्रायव्हेट पार्टीज विरुद्ध पण रिट्स. बघितलं काय झालं? त्याने डेफिनेशन नाही वाचली, त्याने एक्सपेक्टेशन्स, लिमिटेशन्स, कंपॅरिझन्स वाचले. एक्झाममध्ये क्वेश्चन आला, ऑप्शन डी म्हणतो आर्टिकल 32 प्रोव्हाइड्स वायडर ज्युरिस्डिक्शन दॅन 226. टॉपरला लगेच माहीत इनकरेक्ट, कारण त्याने ऑलरेडी कंपॅरिझन केली होती. ॲव्हरेज स्टुडंट्स व्हॉट इज धिस वाचतो. टॉपर वेन इज धिस नॉट ट्रू वाचतो. MPSC एक्सपेक्टेशन्सवरून अटॅक करतो. एक्झाम्पल 2, इकॉनॉमी. दुसरं एक्झाम्पल, फिजिकल डेफिसिट. ॲव्हरेज स्टुडंट्स काय करतो? फिजिकल डेफिसिट इज इक्वल्स टू टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रेव्हेन्यू एक्सक्लुडिंग बॉरोइंग्स. फॉर्म्युला कंप्लीट. नेक्स्ट टॉपिक, टॉपर वाचतो. फिजिकल डेफिसिट वाढलं तर काय होतं? बॉरोइंग वाढते, इंटरेस्ट बर्डन. फिजिकल डेफिसिट नेहमी वाईट का? कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी ॲक्सेप्टेबल आहे. FRBM ॲक्ट काय म्हणतो? लिमिट्स किती आहे? रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिजिकल डेफिसिटमध्ये वाईट काय? रेव्हेन्यू डेफिसिट अनप्रोडक्टिव्ह. क्वेश्चन हा आहे, हाय फिजिकल डेफिसिट इज ऑलवेज डिटरमेंटल टू इकॉनॉमी, ट्रू ऑर फॉल्स? ॲव्हरेज म्हणतो की ट्रू, डेफिसिट इज इक्वल्स टू बॅड वाटतं. टॉपर फॉल्स, प्रोडक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी जस्टिफाईड असू शकतो. ॲव्हरेज डेफिनेशन वाचतो, टॉपर कॉन्टेक्स्ट वाचतो. बघितलं पॅटर्न. ॲव्हरेज स्टुडंट्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, टॉपर क्वेश्चन्स जनरेट करतो. प्रत्येक टॉपिकवर टॉपर 3 क्वेश्चन्स विचारतो. एक्सपेक्टेशन कुठे आहे, हे कधी अप्लाय होणार नाही. कंपॅरिझन काय आहे, याच्यासारखं काय, फरक काय. कॉन्सिक्वेन्स, इम्पॅक्ट काय, यामुळे काय झालं, काय होईल. हे 3 क्वेश्चन्स नाही विचारले तर तुम्ही फॅक्ट्स वाचता, अंडरस्टँडिंग नाही. आजपासून सिम्पल हॅबिट लावूया. कोणताही टॉपिक वाचल्यावर बुक बंद करा, स्वतःला 3 प्रश्न विचारा. एक्सेप्शन, कंपॅरिझन, इम्पॅक्ट. सुरुवातीला आन्सर्स नाही येणार, पण परत बुक उघडा, शोधा. हे 10 टॉपिक्सवर केलं, तुमचा अप्रोच बदलतो. तुम्ही टॉपरसारखं थिंक करायला लागता. सो टॉपर स्पेशल नाहीत, टॉपर ट्रेंड आहेत आणि तुम्ही पण ट्रेन होऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये PYQ वापरून ही थिंकिंग कशी प्रॅक्टिस करायची, ॲन्सर्स नाही माइंडसेट प्रॅक्टिस. तर त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. कॉन्सेप्ट कट्टा आला
शॉर्टकट्स नाहीत तर सिस्टम्स आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.